राज्यामध्ये पुन्हा भाजपच सगळ्यात मोठा पक्ष, तब्बल 137 जागांसह भाजप पहिल्या स्थानी. 2019च्या तुलनेत 32 जागांची वाढ. महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 25 तारखेला शपथविधी, 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच सरकार स्थापन होणार. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार. मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग. विधिमंडळ नेतेपद निवडीसाठी दिल्लीहून 2 निरीक्षक पाठवले जाणार. विधिमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार. राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे 41 उमेदवार विजयी. लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल. विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल. 57 जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर. पक्ष फुटला त्यावेळी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 58 उमेदवार विजयी. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुंबईत यायला सुरुवात. वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये शिंदे पक्षाचे 29 आमदार उपस्थित असल्याची माहिती. सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार. शिवसेनेत एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार बहाल. वर्षावर पार पडलेल्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीतला निर्णय. विधिमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना. ठाण्याच्या कोपरी पाच पाखाडीतनं एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी. ठाकरे पक्षाच्या केदार दिघेंचा पराभव. एकनाथ शिंदेंच्या विजयानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा भन्नाट डान्स. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुंबईकरांकडून नोटा या पर्यायाला 71,923 मतं. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं 3,884 इतकी नोटा पर्यायाला. मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 पैकी 4 महिला उमेदवारांचा विजय. लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र. मुंबईत मंगलप्रभात लोढा यांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक. लोढा यांना 73.38% मतं. लोढा मलबार हिल मतदारसंघातून 7व्यांदा आमदार. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी उधळला विजयाचा गुलाल. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंचा दारुण पराभव. महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लुटला जिलबी बनवण्याचा आनंद. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, इतर विजयी उमेदवारांसह नितीन गडकरींच्या घरी स्वागत. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडून औक्षण. विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या कुटुंबियांकडून घरामध्ये जोरदार स्वागत. आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं औक्षण. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंची प्रतिक्रिया. शिवसेना कुणाची आणि राष्ट्रवादी कुणाची लोकांनीच ठरवलं. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं निकालानंतर वक्तव्य. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला. महायुतीच्या विजयानंतर अजित पवारांचं ट्विट. विधानसभेला 32 ते 33 जागा निवडून येतील असा विश्वास होता, मात्र लाडक्या बहिणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. लाटेपेक्षा सुनामी आल्यासारखा निकाल. जनतेला हा निकाल मान्य आहे का? ठाकरेंचा सवाल. तर भाजपला 1 पार्टी 1 नेशन करायचंय का? ठाकरेंची टीका. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी आशा. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पक्ष आणि चिन्ह अपात्रतेचा अद्याप निकाल नाही. विश्वास कोणावर ठेवायचा अशी ही प्रतिक्रिया. हा निकाल जनतेचा कौल नाही. या निकालात गडबड. संजय राऊतांची टीका. शिंदेंच्या बेईमानी विरोधात रोष असून त्यांच्या सर्व जागा कशा निवडून येतील या निवडणुकीवर अदानींचा प्रभाव आहे का? संजय राऊतांचा सवाल. दिल्लीमध्ये निर्णय झालाय. भाजप आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार नाही. संजय राऊत यांची एक्सवर पोस्ट. बारामतीमध्ये अजित पवारांनी गड राखला. पुतणे युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव. बारामतीत अजित पवारांच्या विजयानंतर दादांच्या घरी जल्लोषाचं वातावरण. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या बहिणीची घेतली गळाभेट. अजित पवारांच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जय पवारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं उचलून. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातनं रोहित पाटील विजयी. रोहित पाटील ठरले सर्वात कमी वयाचे आमदार. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रातला गड अखेर ढासळला. शरद पवारांच्या पक्षाने केवळ 7 जागा जिंकल्या.
पुणेकरांची महायुतीला पसंती. पुण्यात महायुतीचे 7 उमेदवार विजयी. फक्त एका जागेवर मवियाला मानावं लागलं समाधान. वरळीतून आदित्य ठाकरे 8,000 मतांनी विजयी. शिंदे पक्षाच्या मिलिंद देवरा यांचा पराभव. माहीममध्ये मनसेच्या अमित ठाकरे आणि शिंदे पक्षाच्या सदा सरवणकर यांचा दारुण पराभव. ठाकरेंच्या महेश सावंत यांनी मारली बाजी. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघांना रवी राणा विजयी. ठाकरेंच्या सुनील खराटेंचा पराभव. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणा भाऊक. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा भन्नाट डान्स. कार्यकर्त्यांसोबत राणा यांचा जल्लोष. रवी राणांच्या विजयानंतर राणांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष. सेल्फी व्हिडिओ करत महाराष्ट्र में क्या खिला कमल खिला अशा घोषणा. वांद्रे पश्चिममधून भाजपच्या आशिष शेलार यांची विजयाची हॅट्रिक. यावेळी शेलारांची विजयी मिरवणूक. काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांचा पराभव. गिरीश महाजन यांच्याकडनं जामनेरचा गड अभेद्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिलीप खोडकेंचा केला पराभव. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार अब्दुल भातखळकर विजयी. भातखळकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडनं जल्लोष. कोकणामध्ये राणे बंधूंचा विजय. कुडाळ मतदारसंघातनं नितेश राणे 50,000हून अधिक मतांनी विजयी. कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे विजयी. ठाकरेंच्या वैभव नाईक यांचा पराभव. सावंतवाडीतनं दीपक केसरकरांचा दणदणीत विजय. चौथ्यांदा विजयी होत ठाकरे पक्षाच्या राजन तेली यांचा पराभव. विजयानंतर सावंतवाडी शहरात केसरकरांची भव्य रॅली. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार असलम शेख विजयी. विजयानंतर शक्ती प्रदर्शन करत जल्लोष. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघात सलग 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार. कार्यकर्त्यांकडनं पेढे वाटत जल्लोष. कुटेंनी मैं हूं डॉन गाण्यावर धरला ठेका. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अजित पवार पक्षातले राजू कारेमोरेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय. आधुनिक शेतीच्या वापरात येणाऱ्या हार्वेस्टरवरून विजय रॅली काढत मानले मतदारांचे आभार. डहाणू विधानसभेत माकपच्या विनोद निकोलेंकडनं विजयाचा आनंद साजरा. समर्थकांनी आदिवासी डान्स करत केलं निकोलेंचं स्वागत. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशीत शेतकरी महिलांकडनं महायुतीच्या विजयाचा जल्लोष. आला रे आला आपला भैया आला. महिलांकडनं घोषणाबाजी. वांद्रे पूर्वमधून ठाकरेंच्या वरुण सरदेसाईंचा विजय. राष्ट्रवादीच्या झिशान सिद्दीकींचा सरदेसाईंकडून पराभव. बेलापूर विधानसभेत भाजप उमेदवार मंदा म्हात्रे 368 मतांनी विजयी. पराभूत उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी. आमदार रणजित मोहितेंवर राम सातपुते यांचे गंभीर आरोप. मोहिते पाटलांनी भाजप विरोधी काम करून पराभवासाठी पैसे वाटले. सातपुतेंचा आरोप. तर मोहिते पाटलांची भाजपतनं हकालपट्टी करण्याची सातपुतेंची मागणी. साताऱ्याच्या माणमधनं भाजपचे जयकुमार गोरे विजयी. शरद पवार पक्षाच्या प्रभाकर घारगेंचा केला पराभव. जयकुमार गोरेंचा 49,000 मतांनी विजय. शिवेंद्रराजे भोसलेंचा साताऱ्यामध्ये दणदणीत विजय. विजयानंतर काढली विजय मिरवणूक. ठाकरे पक्षाच्या अमित कदम यांचा केला पराभव. सातारा विजयी मतदारसंघानं विजयी झाल्यावर नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट. यावेळी त्यांनी जलमंदिरमधील देवीचंही घेतलं दर्शन. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार. समरजित घाटगेंचा 11,609 मतांनी पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.